सकू अहो कौतिकाच्या मळ्यात मी त्या खोट्या सकूवर हल्ला केला, ती तिथेच बेशुद्ध पडलेली आणि चिपरी तिच्यावर लक्ष ठेवू नये. हवं तर तुम्ही सुद्धा चला ना माझ्यासोबत, तुम्ही तुमच्या डोळ्यांनी प्रत्यक्षात बघू शकाल. चला चला आपण जाऊया तिकडे, म्हणजे खरं काय ते समजेल. चला होय चला. शंभू शंभू शंभू, अरे शंभू काय चाललंय तुझं सारखं बाहेर? हा काय सारखं बाहेर? सकून ना एक एक वाईट सवय लावून ठेवल्यात. सतत काय आहे कावचिव बघायचं आणि सांगून ठेवत्या तुला तर सखू मम्मी जवळ अजिबात जायचं नाही. हडळ आहे ती हडळ, चेटकीण आहे चेटकीण. अगं यमुनाताई काही का शिकवतेस ग त्याला? नाया शंभू बाळा, तुझी सखू मामी खूप चांगली, खूप प्रेमळ मनाची आहे. हा अरे म्हणूनच तू तिच्याजवळ रमतोस ना. विन्या, तुझ्या डोक्यात सोटा घातला तरी तुला अक्कल येत नाही का? तुझ्या रमाईने हे सगळं ऐकलं ना तर चांगलं बदडवून काढेल तुला. ते ठीक आहे ग, पण सखूची जबाबदारी घेऊन वहिनी चुकले हे खरं. आणि तरी सुद्धा ही सकू शेवटी पळालीच ना. ते ठीक आहे, पण सखूने काही अनर्थ केला तर वहिनीच्या गळ्याला फास लागणार आहेत आणि पर्यायाने त्याची झळ आपल्यालाही लागणार आहे. अहो पाटील काका, हीच ती जागा मी जिथे खोटा सखूला. अहो सकुताई, इथं तर कुणी बी दिसत नाही. कुठं गेली तुमची दुसरी सखू? आणि तुम्ही म्हणतात की बाबाजी इथं असतील, पण ते कसं शक्य आहे? अहो त्यांना तर आम्ही स्वतः काळ कोठडीत पाहिलंय. बघा, नेहमीप्रमाणे सगळ्या भूलथापा बघितलंस ना दिगू? याला फसवणूक नाही तर काय म्हणायचं? अहो पण मी स्वतःच्या डोळ्यांनी तिला इथेच मी पडताना बघितलं होतं. ती खोटी सकू म्हणजे बाबाजी. झिपरे 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 कुठे आहेस तू? झिपरे झिपरे कुठे गेली? अहो मी तिला इथेच थांबायला सांगितलं होतं. झिपरे जोरात पटका आणलाय सबू, सोडणार नाही. याचा हिशोब करणार, नक्की करणार.
कुठे रे? जिप्री कुठे आहे रे? तिला बाबाजींनी काही केलं तर नसेल ना? माझ्यामुळे ती बिचारी जिप्री संकटात सापडली. सकू बघ, इथे कुणी नाहीये ना. खोटी सकू ना तुझी ती झिपरी. बाद झाली का तुझी नाटक? खोटारडी कुठली? नाही, सकू खरं बोलते. जिप्रीसाठी ती ज्या प्रकारे कासावीस होते ते खोटं नाहीये नक्कीच. बिचारी. सखू, तू शांत हो. आधी घरी चल तू. हे बघ, इथे थांबून काही साध्य होणार नाही. चल. पण आहो, माझ्यावर विश्वास ठेवा. शपथ, तुमची शपथ. मी तर खोट्या सगुला इथेच पडलेलं बघितलं होतं. मी मुलांना घेऊन निघाले ना, तेव्हा जिप्री इथेच तिच्यावर लक्ष ठेवून होती. अहो, माझी जिप्री संकटात येऊ, तिला शोधायला हवं. चला ना. हो हो सखू, ते बघू आपण. तू चल, ती घरी चल. अहो, पण ऐका ना चल, माझं. सखू, चल. अहो, आपण तिला शोधायला हवं. अहो, मनोरमाबाई, ह्या सकुताई एवढी धडधडीत चुकीची माहिती का देत आहेत? अहो, अशानं गावात मला तोंड दावाया जागा उरणार नाही. आता मी तरी काय सांगू? सकून माझा जीव अगदी नकोसा केलाय. नक्की काय सुरू आहे ते माझंच मला कळत नाहीये. आणि तुम्ही दोघ जण, तुम्हा दोघांनी बी सांगून ठेवतोय, आता सखुताईंवर नीट लक्ष ठेवा. परत जर का अशी चूक झाली तर म्या गावासमोर तुमची चामडी लोळवीन. काय बसा? आता इथं कुणी दंगा केला तर समोर काय आहे? हीर आहे, हीर. एकाने जरी आवाज केला तू त्या विहिरीमध्ये गेलास म्हणून समजा. आता माझं ऐकायचं. जो माझं ऐकणार नाही त्याने या विहिरीमध्ये उडी मारायची. काय? हे घ्या, मुकाट्याने खा. कोरडी भाकरी मला नकोय. नशीब समजा तुम्हाला एक कोरडी भाकरी तरी खायला मिळते. उपाशी राहिला तर मराल. ते विहिरीमध्ये टाकून दे ना. सकुताई साहेबांना कळलं ना तर त्या तुम्हाला मोठी शिक्षा करतील. आणि हे बघा, तुम्हाला खायचं तर खा, नाही तर उपाशी राहा. सकुताई साहेब आल्या की त्यांना तुम्हीच उत्तर द्या. अगो बाई, जाऊबाईंचा चेहरा असा निखाऱ्यासारखा लाल झालाय आणि अशा तरातरा आत काय निघून गेल्या या. मग काय, इथे थांबून का तुला चटका देणार होत्या? अहो, काहीतरीच काय. भलत्या वेळी काय चेष्टा सुचते तुम्हाला? आणि जाऊबाईंसोबत दिघू आणि सकू सुद्धा आले नाहीत. म्हणजे सखू अजून सापडली नाही की काय?
हं? झाली गाव भटकंती झाली. अरे दिगू, ही बॅग पुन्हा घरात घेऊन आलास कशाला? आणि काय ग सखू, सासूला सुखाने जगूच द्यायचं नाही असा काही विडा उचललायस तू? ते काय नाही दिगू, आत्ताच आत्ता हिला घरातून बाहेर काढ. जिथून आणलंस त्या पिंजऱ्यात नेऊन परत टाक. थांबा. काय करतेस हे? अगं पहिल्याच्या काळात घालतच तो पट्टा. वहिनी काय जनावर आहेत का? कसला हा दुष्टपणा? दादा रे तू रमाई काय करतेस तू हे? सखूच्या गळ्यात घाटपट्टा घालतेस? हद्द झाली ही क्रूरपणाची. अगं कशासाठी हे प्रकार चालले तुझे? कशासाठी? अरे बायकोच्या बाईला मी हे तुझ्यासाठी करतेय. गुंगारा देऊन ही पळून जाते ना, मग तुझीच धावपळ होते ना तिला शोधायला. पण ही चेटकीण आता कुठेच जाऊ शकणार नाही. कारण घुंगरू वाजले की आपल्याला कळेल सखू कुठे येते. आणि एवढंच नाही, भाऊजी आत्ता दोरी घेऊन या पटकन. हो. आता ह्याचं काय करायचंय? सुनबाईना एक एक पाऊलच टाकता येईल अशी हिच्या दोन्ही पायात दोरी बांधा. म्हणजे हिचा जो मुक्ता वावर सुरू आहे ना त्याच्यावर बंधन येईल. बांधा भाऊजी. रमाई हे आती होतंय आता. रमाई तुझ्या बायकोचा आधी होत आहे. किती वेळा हिला समजवलं, किती वेळा हिला सांगितलं तरी का गावभर भटकत असते? एकलीच कुणालाही न सांगता बाहेर का पडते? पर बाहेर गेल्यावर काहीतरी उद्योग करूनच घरी परत येते. आता तू माझं जास्त डोकं खाऊ नकोस हं? तर सरळ हिला गावाच्या स्वाधीन करीन. मग ठेवतील तिला त्या पिंजऱ्यात. भाऊजी, हा, तुम्ही काय बघताय? दोरी बांधायच्या पायात. आता ही चरण सेवा माझ्याच हातून होणार होती का? अहो भाग्य. चला द्या. बाबाजी, ही पोरं लय त्रास देतात. आपण त्यांना इथं कशाला ठेवले? सोडून देऊ की? सोडून देऊ की? हौसेला 8 पोरांचा बळी द्यायचा आहे. 8 पोरांचा. उलट 2 पोर कमी पडतायत अष्टकासाठी.
जेवणाची सोय केली ती सखू आडवी आली वाटत. ही समजा आमचा खेळ फिसकटवला पण वर इथं डोक्यात हाणला आमच्या. सकूने तुम्हाला मारलं? नुसतं हाणलं नाही र, बेसूद पाडलं बेसूद. अहो तुमच्या सारखा डोंगरा एवढा माणूस एवढ्या पोरीच्या हातून बेशुद्ध पडला. अरे मी आज सखूच्या रूपात होतो ना तवा. बेसावत होतो रे, त्यामुळे त्या सखूनं त्या पोरांना पळवलं. निसटली ती. सोडणार नाही तिला, मी सोडणार नाहीये त्या सखूला. सखुताईला लगेच जाऊन सांगायला हवं. छे 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 छे, त्या घुंगरांचा आवाज ऐकून ऐकून आहे ना कान पिटले माझे. हो ना, आधी हिची थोडी तरी मदत व्हायची, पण ती नाही. आता हिच्यावरच लक्ष ठेवायचं काम आलंय. काय ग, गळ्यात काय सोन्या मोत्याचा हार नाहीये. स्वतःला राणी समजू नकोस. एक जरी काम टाळलंस ना तर याद राख, परसदारातला हाव तरी कामा पडलाय. तो काय मुंजा आणि वेताळ येऊन भरणार आहे का? जा बर जा. हो सासूबाई, मी भरते. अगं वच्छे, तू सखूला पण काही कामं सांगायला हवीस नाही का वहिनी? भाऊजी, अहो जाऊबाई कशा कामाला लावतील? अहो त्यांचं सगळं लक्ष तुमच्या पोटाचा हऊ दिवसातून 3-4 वेळा व्यवस्थित भरला जातोय ना याच्याकडे असतं. किती खाऊ खाऊ कराल? बघितलं, बोलता बोलता महामायेनं तुमचं खाणं काढलंच ना. मला तर असा राग येतो ना हिचा. हिच्याच पायात दोरी बांधा. अगं वच्छे, मला जेवताना चटणी आणि कोशिंबीर नसली ना तरी चालेल, पण तोंडी लावायला वहिनीच्या शिव्या या मला लागतातच. आणि दोरीचं म्हणशील ना तर वहिनींच्या कल्पकतेचं मला कौतुकच वाटतं. त्या सखूसाठी रोज नवीन नवीन शिक्षा कुठून यांच्या डोक्यातून निघतात. ही शिक्षा जरा जास्तच वाटते नाही. आणि हिच्या गळ्यातले हे घुंगरू असे खुळखुळ वाजत राहिले ना तर आपल्यालाच खूळ लागेल. मला तर वाटतंय ही चेटकीण या महामायेला पुरून उरणार आहे. औषेला 8 पोरांचा बळी द्यायचा आहे. 8 पोरांचा. हे समजा लय भयंकर आहे. मला घाबरून आणि थकून चालणार नाही. कसं बी करून सकुताईपर्यंत पोचायला हवं. सकुताईच पोरांना वाचवू शकते.
शंभू बाळा, गाय नाही काही, तुझ्या मामीच्या गळ्यातील घंटेचा आवाज येतोय. ही फक्त दिसते गाय, पण प्रत्यक्षात हिंस्र श्वापदासारखी क्रूर चेटकीण आहे ही. म्हणून तिच्या जवळ जायचं नाही. हा काय जायचं नाही, आम्ही जवळ जायचं नाही. क्रूर तर तूच आहेस यमुनाताई. जे बोलतेस ना ती भाषा श्रीधर पंतांच्या मुलीच्या तोंडी शोभत नाही. काही दयामाय नाही, ती तर नाहीच आहे ना तुझ्याकडे. अगं तुला बहीण म्हणायची सुद्धा लाज वाटते मला यमुनाताई. अगं किती छळ कराल का या मुलीचा. ती इतक्या प्रेमाने शंभूला सांभाळते आणि तू त्याच्या मनात तिच्याबद्दल विष पेरतेस. हाऊ, मी हात जोडते, पण तुम्ही यात पडू नका. मी चुकले नाहीये हा तुम्हाला विश्वास आहे ना, मग तेवढंच पुरेसं आहे मला. अहो, तुमचा विश्वास आणि तुमचा आधार माझ्यासोबत असला ना की मला आणखीन काहीच नको. अहो, बाकी जे नशिबात असेल ते भोगावंच लागेल. पण तुम्ही सासूबाईंना दुखावू नका. हा, त्यांचं ऐका, पेढीकडे लक्ष द्या. हो, तुम्ही जर त्यांचं ऐकलं नाहीत ना, मध्ये जर बोललात ना, तर त्या आणखीनच रागवतील. सखू अगं, सखू अगं, तुझी ही अवस्था नाही बघवते का मला. ही रमा यमुनाताई जे वागतायत ना ते नाही आवडते मला. मी तो हो, मी हात जोडते, तुम्ही असं नका करू, यात पडू नका. तुम्ही हात जा ना. हो, वहिनी, ही रमया आणि यमुनाताई खूप म्हणजे खूप वाईट आहेत. अहो, यांना काळीजच नाहीये, साधी दयामाया सुद्धा नाहीये यांना. हो भाऊजी, शांत व्हा. मला माझ्या त्रासाचं काहीच वाटत नाही. मला चिंता वाटते ती चिपरीची. भाऊजी, ती बाबाजींचा पाठलाग करते. हो, ती संकटात तर सापडली नसेल ना. ती बाबाजींच्या तावडीत सापडतं का म्हणे, तिला काही होतं का म्हणे. माझी जिपरी, हा तिचाच कोणाचा आवाज आहे. म्हणजे विठुऱ्या, माझी जिपरी सुखरूप परत आली. म्हणजे ती बाबाजींच्या तावडीत सापडली नाहीये. विठुऱ्या, खरंच तुझे किती आभार मानू.